सर्वांना नमस्कार। तर आज आपण बनवत आहोत अळूच्या वड्या। तर हे अळूचं पान आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्या ज्या शिळा असतात त्या जर जाड असतील तर त्या कोळपाटावर लाटण्याने छान लाटून घ्यायच्या आहेत। तर हे बघा इथे मी चिंच घेतले आहे। तर चिंच एक 5 मिनिटासाठी भिजत ठेवूया पाण्यामध्ये। त्यानंतर हे बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मी गरजेनुसार हळद, मीठ, ओवा, जिरं आणि लाल तिखट आणि जे चिंचेचं पाणी ठेवलेलं होतं ते यामध्ये टाकून छान मिक्स करून घेऊया। तर जसं पाणी लागेल तसं घ्यायचं आहे, खूप पातळ नाही करायचं आहे पीठ। तर इथे वड्या वाफवण्यासाठी जी चाळणी आपण घेतली तिला छान तेल लावून घ्यायचं आहे। तर हे बघा सर्वात मोठं जे पान आहे ते आधी घ्यायचं आहे आणि त्याला छान बेसन पीठ सर्वीकडे लावून घ्यायचं आहे। तर त्यानंतर दुसरं पान पर त्यावरच ठेवायचं आहे आणि त्याला पण छान बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। तर असे 3-4 पानांचा थर लावायचा आहे आणि त्यानंतर त्याची छान घडी करायची। तर प्रत्येक घडीला पण बेसन लावून घ्यायचं आहे। हे बघा अशी छान व्यवस्थित घडी पाडायची आहे, जेणेकरून ती निघणार नाही आणि आपली अळूची वडी जी आहे ती छान शिजली जाईल। हे बघा असे 3 थर मी ठेवलेले आहेत आता। तर इथे पातेल्यात पाणी घेतले, त्यामध्ये थोडं लिंबू टाकले, कारण पातेलं काळं पडू नये म्हणून मी ते लिंबू टाकले। तर आता 15 ते 20 मिनिटांसाठी छान वड्या ज्या आहेत आपल्या त्या वाफवून घेऊया। तर हे बघा 15 मिनटं झालेले आहेत, वड्या शिजल्या आहेत का आपण बघूया। तर छानपैकी आपल्या वड्या झालेल्या आहेत। तर आता झाल्यानंतर ह्या अशा छान पातळ पातळ अशा कट करून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा पातळ कट केल्या ना की छान क्रिस्पी अळूची वडी लागते। तर आता या तळून घेऊया आपण। तर छान तेल गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरच वड्या त्यामध्ये टाकायच्या आहेत। हे बघा तर छान इथे आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत, तेल पूर्णपणे निथरून घ्यायचं आहे त्याचं। वड्या तळत असताना तेल छान गरम होऊन द्यायचं आहे। हे बघा तर ह्या अशा आपल्या अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही कशा करतात अळूच्या वड्या मला कमेंटमध्ये नक्की कळवा।